नमस्कार मित्रांनो. तर आज सकाळीच आम्ही निघालो होतो CNG भरण्यासाठी. म्हणलं आधीच भरून ठेवू, परत रस्त्यात गॅस संपला असा ड्रामा नको. पण CNG स्टेशनला पोचलो तर काय, गाडीपेक्षा लाईन मोठी आणि लाईनपेक्षा लोकांची चर्चा मोठी. त्यातच काकांचा गावी फोन सुरू. आता काका कन्नडमध्ये काय बोलत होते हे मला तर सोडाच, काकांनाच अर्ध कळत होतं का नाही शंका आहे. लाईनमध्ये बसून बसून वैतागलो होतो आणि फायनली नंबर आला. पण माझ्यापेक्षा काकांच्या जीवात जीव जास्त आला, कारण काकांना पहिल्यांदाच CNG गाडीचा अनुभव. म्हणाले, गाडी भरते की फुगवतायत. रस्त्यात जाताना काका म्हणाले, पांडे गावाजवळचा गणेश वडापाव खाऊन जाऊ. म्हणलं कामाला निघालोय की फूड व्लॉग करतोय, पण एक का होईना वडापाव घेतलेच आणि मग गेलो डायरेक्ट गोशाळेत. दुपारी आराम करत बसलो होतो, रील पाहत होतो मोबाईलवर. इतक्यात काळी आली. म्हणे कोण माझ्यासारखा आवाज काढताय. थोड्याच वेळात माझ्या बाजूच्या बेडवर येऊन झोपली, पण तिला माहीत नाही दाजी उठल्यावर ती रापाटा खाणार आहे. मी पण थोड्या वेळाने उठलो, आवरलं आणि निघालो शूटिंगसाठी. आज सोबत दाजी आणि काका पण होते. रस्त्यातला नजारा भारी, फुल सिनेमॅटिक मूड. जरा पुढे जाऊन चहा नाश्त्यासाठी थांबलो. चहा म्हटलं की काका ऑटोमॅटिकली खुश. चहा घेतला, गप्पा झाल्या आणि पोचलो कार्यक्रमाच्या ठिकाणी. म्हटलं आधी दर्शन घेऊ, मग बाकी सगळं. लगेच सेटअप लावला, लाईव्ह सुरू केलं, कीर्तन पार पडलं छान, पॅकअप केलं आणि निघालो परत गोशाळेकडे. तर मित्रांनो, आजचा दिवस असा फुल धम्माल, फुल काम आणि फुल चहामध्ये गेला. आजचा व्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटू नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.